नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत घरच्या घरी चायनीज नूडल्स. तर हे नूडल्स कसे बनवायचे त्याची आज रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या भाज्या इथे मी चिरून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी इथे गाजर, कोबी, सिमला मिरची आणि कांदा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे. तर तुम्ही किती नूडल्स बनवताय त्यानुसार भाज्या आहे त्या कमी जास्त तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे इथे मी अद्रक, लसूण आहे ते बारीक चिरून घेतलेला आहे. हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. अद्रक लसूणची मी वेगळी पेस्ट सुद्धा घेतलेली आहे. आता इथे अद्रक लसूण मी चिरून का घेतलेला आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्यानंतर इथे मी हे 2 पॅकेट आहेत ते हक्का नूडल्सचे घेतलेले आहेत. या पॅकेटवर पूर्णपणे इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेले आहेत. कुकिंग इन्स्ट्रक्शन कसे हे नूडल्स आहेत ते आपल्याला कुक करायचे आहेत. तर इथे मी हे 2 पॅकेट घेतलेले आहेत. तर आता पहिल्यांदा आपण हे नूडल्स आहेत हे बॉईल करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता आपण एक वेगवेगळं पॅकेट करून मी हे बॉईल करून घेणार आहे. मोठं भांडं असेल तर तुम्ही एकत्र सुद्धा हे नूडल बॉईल करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे नूडल्स आपल्याला बॉईल झाल्यानंतर त्यावर थंड पाणी घालून थोडंसं तेल घालायचं आहे. तर आता आपण हे नूडल्स बनवायला घेऊयात. तर त्यासाठी कढईमध्ये 3 मोठ्या पळ्या मी तेल घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण कांदा आहे तो शिजवून घेणार आहोत. तर आता या सगळ्या ज्या भाज्या आपण ज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला संपूर्ण शिजवून नाही घ्यायच्या आहेत. थोडे क्रंची ठेवायच्या आहेत म्हणजे त्या खाताना छान टेस्ट लागते आपली. तर कांदा आहे तो थोडासा कच्चाच ठेवायचा आहे. परतून घेऊयात. आता आपण इतपत परतून घेतलेला आहे. आता आपण कट करून घेतलेले ह्यामध्ये अद्रक आणि लसूण घालूया. आता हे अद्रक आणि लसूण जे कट केलेलं आहे हे आपल्याला एकदम असं क्रिस्पी बनवायचं आहे. म्हणजे क्रिस्पी करून घ्यायचं आहे तेलामध्ये. जेव्हा आपण नूडल्स खातो तेव्हा ते जे अद्रक आणि लसूण दाताखाली आलं की आपल्याला मस्त अशी चव लागते. म्हणून ते मी वेगळं कट करून घेतलेलं आहे. तर ते ऑप्शनल आहे. तुम्ही नुसते अद्रक लसूण पेस्टही घालू शकता किंवा हे असं कट करूनही घालू शकता. आता ते परतून झाल्यानंतर मी हिरवी मिरची घातली. लगेचच मी त्यामध्ये अद्रक लसूण पेस्टसुद्धा घातली. पेस्ट म्हणजे ते सुद्धा मी कुटूनच घेतलं होतं. तर तुम्ही पेस्टही घालू शकता. त्यानंतर इथे मी गाजर आहे तो चिरून घेतला होता तो घातलेला आहे. आता गाजर शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून पहिल्यांदा इथे मी गाजर घातलेला आहे. तर गाजर आपल्याला थोडासा असा नरम करून घ्यायचा आहे. तो सुद्धा पूर्णपणे नाही शिजवायचा आहे आणि झाकण न देता आपल्याला हे शिजवायचं आहे. कारण झाकण दिलं तर भाजीला पाणी सुटेल. म्हणून आपल्याला बिना झाकण्याचंच हे शिजवून घ्यायचं आहे. आता गाजर शिजलेलं आहे असं अर्धवट. आता ह्यामध्ये मी लगेचच कोबी आणि सिमला मिरची आहे ते एकत्र घालायचं आहे आणि वरून थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता सॉसेसमध्ये मीठ असतात म्हणून आपल्याला मीठ थोडं बघूनच घालायचं आहे. म्हणजे टेस्ट करूनच घालायचं आहे. तर भाज्यांवर पहिल्यांदा मीठ घालायचं आहे. नंतर सॉसेसमध्ये मीठ असतात. पूर्ण जेव्हा नूडल्स रेडी होतात त्यानंतर तुम्ही एकदा टेस्ट करून मीठ कमी जास्त करू शकता. तर आता ह्या भाज्या आहेत आपल्या अशा अर्धवट शिजवून झालेल्या आहेत. तर ह्यामध्ये मी सॉस घालते. तर पहिल्यांदा इथे मी 1 टेबलस्पून सोया सॉस घातलेला आहे आणि शेजवान चटणी घातलेली आहे ती सुद्धा 1 टेबलस्पून. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉसेसचा सुद्धा वापर करू शकता. रेड चिल्ली सॉस, टोमॅटो सॉस, ग्रीन चिल्ली सॉस, तुम्हाला जे सॉस तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता. तर इथे मी सोया सॉस आणि शेजवान चटणीचा वापर केलेला आहे. मिक्स करून घेतलेला आहे सॉसेस छान. आता ह्यावर मी नूडल्स घालते आहे. आता नूडल्स घातल्यानंतर सुद्धा यावर आपल्याला सोया सॉस आणि शेजवान चटणी घालायची आहे. ते सुद्धा मी 1 टेबलस्पूनच घातलेला आहे. तर तुम्हाला माहिती असेल नूडल्सचा मसालासुद्धा येतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्हाला आवडत असल्यास. तर मी इथे नूडल्स मसाला वगैरे न वापरता फक्त हे 2 सॉस वापरून नूडल्स तयार केलेले आहेत. छान मस्त पूर्ण नूडल्स आहेत ते त्यांना सॉस लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा तुम्ही ते बघू शकता 3 ते 4 मिनटं छान मस्त असं मी मिक्स करून घेतलं त्याला व्यवस्थित. आणि मस्त आपले असे हे घरच्या घरी तयार केलेले हक्का नूडल्स एकदम हॉटेल स्टाईल तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. अशा प्रकारचे नूडल्स एकदम हायजेनिक घरच्या घरी बनवलेले हे नूडल्स आहेत. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा.